नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आकाश आणि भूमी पुन्हा एकमेकांना भेटणार आहेत. ते कशा पद्धतीने भेटणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता संकर्षणने त्याचा जो त्यांच्या घरातला नोकर आहे त्याला सांगितलेलं असतं, चंदू मॅडमची बॅग गाडीत आहे, ती मॅडमची बॅग घेऊन ये आणि गाडीतून ती बॅग रूममध्ये ठेव असं सांगितलेलं असतं. त्या क्षणी चंदू भूमीकडे पाहू लागतो. भूमीकडे पाहताच त्याला धक्का बसतो. म्हणजे आता साहेबांच्या रूममध्ये बॅग ठेवायचे, या कोण आहेत काही याबद्दल चंदूला काहीच माहित नाहीये आणि तो मात्र बुचकळ्यात पडलाय. त्याला कळत नाहीये की नक्की करू काय, मी बॅग कुठे घेऊन जाऊ, कशी घेऊन जाऊ, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि म्हणून तो संकर्षणकडे पाहू लागतो. जेव्हा तो संकर्षणकडे पाहत असतो तेव्हा मात्र त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतं ते वेगवेगळं. कारण काही असलं तरीही संकर्षण सांगत असतो, तुला कळत नाही एकदा सांगितलेलं, जा आणि मॅडमची बॅग उचल आणि माझ्या रूममध्ये नेऊन ठेव. या भाषेत जेव्हा बोललेलं असतं तेव्हा मात्र इकडे भूमी मग त्याला म्हणत असते की डॉक्टर कळतंय का तुम्हाला. संकर्षण पुन्हा ओरडतो. संकर्षण म्हणतो की संकर्षण म्हणायचं, डॉक्टर नाही. वारंवार त्याच गोष्टीची जाणीव संकर्षण हा करून देत असतो. अजिबात डॉक्टर म्हणायचे नाहीये तर संकर्षण म्हणायचं आहे, कोणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल असं त्याचं म्हणणं असतं. घरात कोणालाही कळायला नकोय की नक्की काय आहे हे वारंवार संकर्षण सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु इकडे मात्र गोष्टी वेगळ्याच घडत असतात. कारण संकर्षणने कितीही प्रयत्न केला तरीही भूमी मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. भूमीच्या डोक्यात वेगळेच प्लॅन सुरू असतात. भूमीच्या ह्या वागण्यातून हे सगळं समोर येत असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की भूमी जेव्हा हे सगळं पाहत असते तेव्हा मात्र भूमी विचार करत असते. संकर्षण म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझी नियत फिरली ग, हे मला चांगलं माहितीये. तुझा नवरा बरा झालाय ना तिकडं, त्यामुळे आता मला दिलेला शब्द पाळायची गरज तुला वाटत नाहीये. या भाषेत तो बोलायला सुरुवात करतो. आणि तेव्हा मात्र इकडे जेव्हा भूमी हे सगळं ऐकत असते तो इतक्या विचित्र पद्धतीने बोलत असतो संकर्षण की त्याचा विचारही कोणी करू शकत नाहीये. संकर्षणचं एकच म्हणणं आहे की मला दिलेला शब्द होता आणि तो पाळला पाहिजे होता. तर आता तुझी नियत फिरलेली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुला आणि त्या महाजन कुटुंबाला रस्त्यावर आणला, असं कायद्याच्या कचाट्यात अडकवेल की विचारही करू शकणार नाहीये असं म्हणत तो बोलत असतो, ओरडत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की भूमी त्याला बोलत असते, ती म्हणत असते तसं नाहीये. पण इकडे संकर्षण त्याला तिला सांगत असतो, समजवत म्हणायलाच नकोय, सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरीही माझ्याशी डबल गेम करायचा नाही, माझ्याशी डबल गेम करणं महागात पडेल असं ठणकावून तो भूमीला सांगत आहे. भूमी मात्र त्याच्याकडे पाहत आहे. संकर्षण भयानक चिडलेला आहे. त्याला असं वाटत आहे की भूमी आता शब्द फिरवणार आहे. कारण भूमीने जो खरेपणा केलेला आहे, म्हणजे खरेपणा आहे भूमीचा, तो त्याला माहीतच नाहीये. भूमी काय आहे ही गोष्ट त्याला माहितीच नाहीये ना. कारण त्याला कुठं माहितीये की भूमी दिलेला शब्द किती पाळते. इकडे भूमीने स्वतःचा संसार, स्वतःचा नवरापणाला लावलाय. पण या संकर्षणला त्याचं काय पडलंय, त्याला फक्त एवढंच माहितीये की माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे तो म्हणजे सूड बुद्धीने, त्या सूड विचारांनी त्याने हे सगळं सुरू केलेलं आहे. त्याला फक्त एवढंच माहिती आहे की आता आपल्याला सूड घ्यायचंय आणि तोही अशा पद्धतीने घ्यायचंय की विचारही कोणी केला नाही पाहिजे. सूड घेऊन तो आकाशला त्रास देणार आहे. कारण त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या आकाशला मारलेलं आहे, त्याच्या पल्लूला मारलेला आहे म्हणून त्याचं चाललंय. आणि तो सांगतो की स्माईल, चेहऱ्यावरती स्माईल ठेवायची, अजिबात सहन करणार नाही असं त्याचं बोलणं वागणं चाललेलं असतं. इकडे आता पौर्णिमा येते आणि रागिणीला हाताला धरूनच ओढत राहते, चला 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 लवकर चला, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आई. पौर्णिमा असं बोलत घेऊन येते. तेव्हा रागिणी म्हणते, अगं काय ग हे काय चाललंय तुझं. तेव्हा ती म्हणते की आई मला तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं, तुमच्या लक्षात येते का काय झालंय. तेव्हा रागिणी म्हणते काय झालंय सांग. तेव्हा ती म्हणत असते की अहो हे बघा, आता भूमीला आपण घराबाहेर काढले, सगळा डाव आपल्या मनाप्रमाणे चालू आहे, आता आपण आपल्या पद्धतीने वागायचं. ह्या बघा चाव्या, आता घर मी सांभाळते, आता मी घराचं बघते सगळं,
असं म्हणता क्षणी ती चाव्या हातात घेऊन अशा उडवत असते. खुश झालेली असते बिचारी पौर्णिमा. तिला कुठं माहितीये ह्या चाव्या मिळवण्यासाठी ह्या रागिणीने किती मर्डर केलेत ते. उद्या गरज पडली तर ह्या पौर्णिमाला तर ती अशी फुंकून टाकेल. कारण स्वतःच्या मुलाला तिने ठेवलेलं नाहीये ही सत्ता मिळवण्यासाठी. कोणत्याही थराला पोचणारी ही रागिणी ह्या पौर्णिमाला काय करणार आहे, पौर्णिमाचं काय तिथं चालू देणार आहे, हा मुद्दाच खरं महत्वाचा आहे. त्याचबरोबर इकडे लगेचच तिच्या हातातून त्या चाव्या हिसकावून रागिणी घेते आणि ती म्हणते की सत्ता फक्त माझी. इथे सत्ता फक्त माझी चालणार आहे, तुझी नाही. कारण तू जे काय केलेलं आहे ना ते तुला माहिती आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा पद्धतीनं करायच्या आहेत, असं त्यांच्या दोघींचंही बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे रागिणी तिला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरात सत्ता फक्त माझी चालणार आहे आणि बाकी सगळं मी म्हणेल ते घरात आणि ऑफिसमध्ये. भूमीची हकलपट्टी तर झाली आहे, आता त्या आकाशला असाच तडफडत ठेवायचा. पौर्णिमाचं म्हणणं असतं की सांगून टाका ना ती भूमी, त्याला दिवस देऊन गेली आहे ती, कशाला, आता तो शरीरानं बरा झालाय, मेंदूचा धक्का अजून त्याला होऊ द्या, म्हणजे मानसिक धक्क्यात जाऊ द्या त्याला, असं तिचं म्हणणं असतं. पण रागिणी म्हणत असते की प्रत्येक गोष्टीला वेळ आहे. आत्ता जर सांगितलं तर तो भूमीला शोधायला तिथे लगेच बाहेर पडेल, माणसं कामाला लावेल. आपल्याला ते होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे त्याच्या मनामध्ये तो संशय जो आहे तो पेरत राहायचं. आणि एकदा का त्याच्या मनातला संशय वाढला की मग आपण त्याला सांगायचं. असं म्हणत रागिणीनं चावी हातात घेतली. घरात ऑफिसमध्ये फक्त सत्ता माझीच चालणार आहे असं ठणकावून सांगितलंय. तेव्हा पौर्णिमाचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. कारण जी पौर्णिमा इतके दिवस झालं सगळं हवंय म्हणून करत होती, ती पौर्णिमा मात्र आता चांगलीच तोंडावर पडलेली असते. कारण ही रागिणी आपल्याला कधीच जिंकू देणार नाहीये हे पौर्णिमाला वाटत आहे. आणि पौर्णिमा मात्र पाहतच राहते. पौर्णिमाला असं वाटलेलं होतं की ही बाई आपल्याला काहीतरी मिळून देईल, पण असं काही होताना दिसत नसतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे संकर्षण भूमीला घेऊन रूममध्ये आलेला असतो. आणि भूमीला घेऊन तिथे रूममध्ये आल्यानंतर संकर्षण तिला म्हणत असतो की भूमी मात्र त्या रूमकडे पाहत राहते. भूमीला प्रश्न पडलेला असतो की आपण दुसऱ्या व्यक्तीच्या बेडरूममध्ये जातोय. कारण भूमीसाठी आकाश तिचं विश्व आहे, तिचं आयुष्य आहे. पण आज पहिल्यांदा भूमीच्या आयुष्यात असं काहीतरी घडत आहे. त्यामुळं भूमीला मात्र खूप काळजी वाटत असते. इकडे संकर्षण तिला सांगतो की ये. आता भूमीला काही ऑप्शनच नाहीये, यावं तर लागणारच असतं. मग भूमी जी आहे ती पाऊल टाकते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे भूमी आता रूममध्ये आलेली आहे. इकडे ओजस छान असे चित्र काढतोय बिचारा. म्हणजे त्याने ॲक्सेप्ट केलंय की आपली आई नाही आहे, आपली आई गेली आहे. तो रागराग करतो त्याच्या बाबांचा, पण आनंदाने राहायचाही तो प्रयत्न करतो. पण त्याची जी आजी आहे ना महामाया, ती येते आणि त्याने काढलेलं चित्र बघते. तो म्हणतो की उद्या आषाढी एकादशी आहे ना, इथे शेजारी जे मंदिर आहे ना त्या मंदिरात माझी आई मला घेऊन जायची. तेव्हा आईचं आणि त्याचं चित्र त्याने काढलेलं असतं. तेव्हा आजी तिथे येते आणि ती आजी त्यातलं आईचं तोंड खोडते. आणि ओजस म्हणतो हे का केलं, ही माझी आई आहे ना, माझ्या आईचं चित्र आहे हे सगळं, मी आणि माझी आई आहे, माझ्या आईला माझ्यापासून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र ही आजी त्याला सांगते की नाही, आता तुझ्या बाबाने तुझ्यासाठी दुसरी आई आणली, आता तू दुसऱ्या आईचं चित्र काढायचंय, हे चित्र नाही काढायचं. तेव्हा मात्र ओजसला धक्का बसतो. ओजस म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, नाही हे होऊ शकत नाहीये. म्हणजे तो बिचारा शांतपणे विचार करणारा मुलगा आनंदात होता, चित्र काढत होता. आपल्याला मंदिरात जायला मिळणार नाहीये तर ठीक आहे, आपण चित्र काढूया आणि आपल्या आईपर्यंत आपण पोहोचूया, असं त्याचं म्हणणं होतं. आणि तो आनंद सेलिब्रेट करत होता. पण त्या आजीने येऊन त्याच्या आनंदावर विरजण टाकलं आणि पुन्हा त्या बापलेकामध्ये इथे तिनं वाट लावायचा विचार केला. बिचारा आजी मात्र ओजसला इकडं बोलत असते की नाही, तुझ्या बाबाने तुझ्यासाठी दुसरी आई आणली, ह्या आईला तू विसरून जायचंय. हे ऐकल्यानंतर मात्र ओजसला धक्का बसतो. त्याला वाईट वाटतं की हे सगळं काय आहे. नाही, माझ्या आईला मी नाही सोडून जाऊ शकत, माझ्या आईला मी विसरू शकत नाहीये, माझी आई ही माझी आई आहे आणि हे घर फक्त माझ्या आईचं आहे, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं. इकडे संकर्षण भूमीला म्हणतो की ये भूमी आत ये, तुझीच रूम आहे आजपासून, ही म्हणजे आपली रूम आहे, असं म्हणत संकर्षणने भूमीला आत बोलवलेलं असतं.
भूमीला मात्र अंगावर काटा येत असतो, तिला धक्का बसत असतो. काय हा माणूस आहे, कोणत्या थराला जातोय. भूमी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही, असं नका करू तुम्ही, यामुळे सगळ्यांचं नुकसान होणार आहे. ओजसच्या तरी मनाचा विचार करा, तो तरी ऍक्सेप्ट करेल का, हे तिचं बोलणं असतं. तेवढ्यातच ओजस तिथे येतो. ए तू कोण आहेस, ही माझ्या आईची रूम आहे, तू माझ्या आईच्या रूममध्ये नाही यायचा, चल निघ इथून, असं म्हणत तो भूमीला बोलत असतो. आणि तो म्हणत असतो की हे घर माझ्या आईचे, तू नाही यायचं या घरात. ओजसच्या मनातला जो राग आहे तो भूमी बघते आणि ती त्याला संकर्षणला तो म्हणत असतो की तू गप रे, तू मध्ये बोलू नकोस, ही माझ्या आईची रूम आहे ना, माझ्या आईच्या रूममध्ये कोणी यायचं नाही. ती आजी मात्र बाहेरून हे सगळं पाहत असते आणि हसत असते. म्हातारी जराही तिला लाज वाटत नाहीये की एवढ्या छोट्याशा लेकराला आपण हाताशी धरून काय करतोय, जराही तिला त्या गोष्टीचं पडलेलंच नाहीये. इकडे संकर्षण पाहत असतो, भूमी पाहत असते. संकर्षण म्हणतो की ह्या गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत, मलाही आणि तुलाही, कारण अचानक लग्न करून हा संकर्षण आलेला आहे. ही गोष्ट ऍक्सेप्ट करणं त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ही आहे की त्याच्या सासूबाई ज्या आहेत त्यांना हे मान्यच नाहीये की संकर्षण आणि ओजस यांनी जवळ यावं. म्हणजे ती जी बाई आहे ना ती कपटी आहे. म्हणजे ओजसला संकर्षण स्वतःकडे घेण्यासाठी, आपल्या मुलाला जवळ करण्यासाठी हे सगळं करत आहे. पण तिच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार चालू आहेत. तिला फक्त एवढंच माहिती आहे की ह्या बाप लेकांमध्ये फूट पडली पाहिजे, यांना एकत्र नाही येऊ द्यायचं, असं तिचं म्हणणं आहे. पण तिला एवढी गोष्ट कळत नाहीये की आपली मुलगी गेली आपल्याला सोडून, पण त्या मुलाला तरी आपण व्यवस्थित सांभाळलं पाहिजे, त्याला बापाचं प्रेम मिळालं पाहिजे. पण तिला ते नकोच आहे. इकडे मानसी आकाशच्या रूममध्ये आलेली असते, ती आकाशची काळजी घेत असते. रागिणीही तिथं असते. आकाश म्हणत असतो झाला का भूमीचा फोन, काय म्हणाली ती, कधी येते ती, मला तिला भेटायचंय, असं आकाश बोलत असतो. तेव्हा रागिणी म्हणत असते की अरे नेटवर्क प्रॉब्लेम आहे. तेव्हा आकाश म्हणतो की अगं अंबेजोगाई येते, ते काही गाव आहे का तिथं नेटवर्क प्रॉब्लेम असायला. तेव्हा रागिणी म्हणत असते हो रे आकाश, सध्या पावसाचं वातावरण आहे ना, त्यामुळे कुठे काय होईल काही सांगू शकत नाही रे, असं रागिणी आकाशला समजवत असते. तेव्हा मात्र आकाश त्या दोघींकडे पाहत असतो. तो म्हणत असतो की नाही, भूमी आली पाहिजे. तेवढ्यात ती नर्स तिथं टपकते. नर्स येते आणि बोलायला सुरुवात करते, अहो त्या भूमी महाजन कुठे आहेत मिसेस भूमी, आधीच्या फॉर्मवर पण त्यांच्या सह्या घ्यायच्या राहिलेत, ह्या फॉर्मवर पण राहिलेल्या आहेत, त्या घेणं गरजेचं आहे, असं ती नर्स तिथं सांगायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की या सगळ्या गोष्टी एवढ्या भयानक पद्धतीनं घडत असतात की आकाश म्हणत असतो काय म्हणाली ती नर्स, म्हणजे 4 दिवस भूमी, नर्स बोलून जाते की 4 दिवस झालं ते आलेल्या नाहीयेत, ऑपरेशनच्या आधीही नव्हते आल्या आणि आताही आलेल्या नाहीयेत. आकाश म्हणतो 4 दिवस भूमी. तेव्हा भूमीच्या बाबतीत मानसी सांगू लागते की अहो भाऊजी, ती नर्स आहे ना तिला नाही माहिती हो, भूमीताई आहे ना तुमच्यासाठी देवाकडे व्रत करत होती ना, प्रार्थना करत होती, म्हणून ती देवीच्या समोरच बसून होती, म्हणून ती इकडे आली नाही, असं भूमीच्या बाबतीत तिनं सांगत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आकाशचं जे वागणं आहे ते बरोबर असतं. आकाश शांत होतो आणि तो म्हणत असतो की भूमी तू कुठे आहेस, मला माहिती आहे नक्कीच काहीतरी असा प्रॉब्लेम आहे, म्हणून तू भूमी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, कारण मी तुला त्यातून बाहेर काढणार आहे, असं आकाश समजवत असतो. आणि त्याला आठवत असतं माय वाईफ अँड माय डॉटर इज माय लाईफ, असं म्हणत त्या दोघांनी छान असा फोटो काढलेला असतो ते त्याला आठवत असतं. त्या फोटोकडे तो पाहत असतो आणि तो फोटो जो आहे तो त्याला डोळ्यांसमोर दिसतो, कारण आपल्या पिल्लूची ही पहिलीच ट्रिप आहे, तीही देवदर्शनाला आपण तिला घेऊन चाललोय. खूप आनंदात असतात दोघं. एकतर इतक्या दिवसानंतर त्यांचं लेकरू हे त्यांच्याजवळ आलेलं असतं आणि दोघंही खुश असतात. तेव्हा आकाशला ते सगळं आठवतं. आकाश म्हणतो तू भूमी कुठं आहेस, तू ये ना भूमी, मला तुझी खूप गरज आहे, असं आकाश सांगत असतो आणि त्याच विचारात असतो. त्यानंतर त्याला आठवू लागतं की उद्या आषाढी एकादशी आहे ना, म्हणजे माझी आणि भूमीची पहिली भेट आषाढी एकादशीच्या वेळेसच झालेली होती. आषाढी एकादशी आहे म्हणजे मला आणि भूमीला भेटता येईल, असं आकाशच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि आकाश मात्र बोलत असतो, तो म्हणत असतो की नाही, मला उद्या काही करून भूमीला भेटलं पाहिजे, भूमी नक्की कुठे आहे, कशी आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत, हे आकाशच्या डोक्यात सुरू असतं. मला शोध घेतला पाहिजे, भूमीच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे ह्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. इकडे भूमी पण त्याच गोष्टींचा विचार करत असते. भूमीच्या डोक्यात पण तेच सुरू असतं.
भूमी म्हणत असते की अगं पिल्लू, मला बाबाची खूप आठवण येते ग. बाबाला भेटायचं आहे मला. उद्या आषाढी आहे ना. मला कळतच नाही आहे ग पिल्लू, असं म्हणत ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे आकाश जो आहे तो त्यालाही आठवत असतं की भूमी आणि आकाशने दोघांनी एकत्र पूजा केलेली असते, प्रार्थना केलेली असते. त्याचबरोबर ते दोघंही एकत्र आलेले असतात. ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा मात्र आकाश जो आहे तो पांडुरंगाला हात जोडून मागणं मागू लागतो की पांडुरंगा, तूच काहीतरी कर, कारण तूच या सगळ्यातून मार्ग काढू शकतोस. मला माहिती आहे की तूच या सगळ्यातून मला बाहेर काढणार आहेस, असं आकाश बोलत असतो. इकडे भूमी म्हणत असते की मला कळत नाहीये, पण मला उद्या आकाशला भेटायचंय. काहीही झालं तरीही मला आकाशकडे जायचंय, एवढंच भूमीच्या डोक्यात सुरू असतं आणि भूमीनं ते ठरवलेलंही आहे. इकडे पिल्लूला ती बोलत आहे. आता तिचं मन मोकळं कोणाजवळ करणार, कारण त्या छोटूशा बाळाशिवाय त्या घरामध्ये तिचं कोणीच नाहीये. भूमी मात्र रडत असते, कासावीस होत असते आणि संकर्षणच्या ह्या वेगवेगळ्या अटी, त्यामुळं तर भूमी त्रासून गेलेली असते, ती वैतागलेली असते. तिला कळतच नाहीये की मी काय करू, म्हणजे ह्याच्यावर मार्ग काढता येईल. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे संकर्षण आलेला असतो आणि तो भूमीला सांगत असतो. तो म्हणत असतो की उद्या एका कामानिमित्त मी मुंबईला जाणार आहे. ओजसची व्यवस्थित काळजी घ्यायची, चुकूनही त्याच्या काळजीमध्ये चूक होऊ द्यायची नाही, आणि जर तसं काही झालं तर मी काय आहे माहिती आहे. त्याचबरोबर तो भूमीला सांगत असतो आणि तिथून अंथरूण घेऊन तो बाजूला चाललेला असतो. म्हणजे तो जरी म्हणालेला असला आपल्याला बेडरूम शेअर करायचे आहे, तरी त्याने त्याचे लिमिट्स जवळ ठेवलेले आहेत. त्याच्या लिमिट्स त्याने अजिबात क्रॉस करत नाहीये. भूमीला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट अजिबात घडत नाही, हे मात्र इकडे पाहायला मिळतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र भूमी जी आहे ती विचार करत असते. भूमी म्हणत असते की नाही, काही असलं तरीही मला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शांतपणे करणं गरजेचं आहे, हे भूमीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि भूमी आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की भूमी जी आहे ना ती निघालेली आहे. म्हणजे भूमी कुठे जाणार आहे, काय करणार आहे ते नाही माहिती. मग भूमी जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा ती आषाढी एकादशी आहे त्याची पालखी तिथून चाललेली असते. मग भूमी तिथे दर्शन घेते, तिथून फूल घेते, त्याच्यावरती देवीचं ते आषाढी एकादशी आहे तिथला अंगारा, ती कुंकू वगैरे त्याच्यावरती लावते आणि म्हणते की हा देवाचा आशीर्वाद मला माझ्या आकाशपर्यंत पोहोचवायचा आहे. हा आशीर्वाद आकाशपर्यंत कसा पोहोचवायचा या गोष्टींचा विचार भूमी करत असते. आणि भूमी आलेली असते तेवढ्यातच तिचं लक्ष जातं डॉक्टर संकर्षण सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत. म्हणजे त्यांनी मुंबईला जातो म्हणून सांगितलेलं होतं, पण डॉक्टर संकर्षण हा तर भूमीला हॉस्पिटलमध्ये दिसलेला आहे. तेव्हा मात्र भूमी आता विचार करायला लागलेली आहे की हा जो संकर्षण आहे तो इथे कसा आला. आणि त्याचबरोबर संकर्षणला सुद्धा वाटत आहे की इथं भूमी उभी आहे, म्हणून संकर्षण तिकडे जाऊन पाहत आहे. इकडे आकाश मात्र भूमीच्या आठवणीने कासावीस होत आहे. भूमी कशी भेटणार या गोष्टींचा तो विचार करत आहे. आणि त्याच वेळी संकर्षण इकडे भूमीला पाहतो. आता नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने भूमी मॅनेज करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.